राम राम मित्रांनो, स्वराजनी खूप दिवसानंतर आपल्या ट्रॅक्टरमध्ये एवढा मोठा बदल केलाय की डायरेक्ट लोगो चेंज करून टाकलाय आणि खूप दिवसानंतर त्यांनी कलर सुद्धा चेंज केलाय आपल्या ट्रॅक्टरचा. कलर, लोगो, स्टार्टर मोटर, डिफरेन्शियल लॉक, गिअर बॉक्स, भरपूर असे बदल केले त्यांनी ट्रॅक्टरमध्ये. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मराठीमध्ये या ट्रॅक्टरचा हा पहिलाच व्हिडिओ राहणार आहे यूट्यूबवरती. सोशल मीडियावरती बऱ्याचदा चालू होतं का स्वराज सप्टेंबरमध्ये काहीतरी नवीन आणणार आहे. त्यांचे मागच फ्लॅट प्लॅटफॉर्मचे फोटो व्हायरल झाले होते का 855 फ्लॅट प्लॅटफॉर्म मध्ये येणार आहे, जो की खूप दिवसांनंतर म्हणजे सप्टेंबर मध्ये आलेला आहे. तो 3/9/2025 रोजी त्यांनी रिलॉन्चिंग केली त्यांचा न्यू स्वराज 855 FE प्रोटेक नावाप्रमाणेच त्यांनी भरपूर असे बदल केले ट्रॅक्टरमध्ये. तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो स्वराजने काय काय बदल केले त्यांच्या नवीन ट्रॅक्टरमध्ये. सर्वात पहिले तर मित्रांनो, त्यांनी कलर चेंज केलाय आणि कलर एका गाडीला एक इन्स्पायर होऊन त्यांनी कलर चेंज केलाय. त्या गाडीचं नाव आहे मित्रांनो महिंद्राची गाडी B6. तुम्हाला फोटो दाखवून देतो मी. ही गाडी मित्रांनो, हिचा कलर पाहून त्यांनी हा कलर सिलेक्ट केलाय आणि हा कलर दिलाय ट्रॅक्टरला. आणि पहिले टोमॅटो कलर मध्ये यायचं आणि आता टँगो चेरी कलर मधून हा कलरचं नाव आहे टँगो कलर. तर या कलर मध्ये त्यांनी हा ट्रॅक्टर लॉन्च केलाय मित्रांनो. आणि हा ट्रॅक्टर मित्रांनो तुम्हाला 2 व्हील आणि 4 व्हील दोन्ही ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता त्यांनी लोगोची पूर्णतः डिझाईन चेंज केली, साईडचे स्टिकर चेंज केले आणि एक ब्रँडिंग दिली प्रोटेक नावाने आणि खूप चांगल्या क्वालिटीचा कलर दिलाय मित्रांनो त्यांनी, जो की खूप लॉंग लाईफ असणार आहे. आणि फ्लॅट प्लॅटफॉर्म दिलाय मित्रांनो, जे की 963 मध्ये येतं, 969 मध्ये येतं. ते प्लॅटफॉर्म दिलंय मित्रांनो त्यांनी. आणि मित्रांनो, जे याचे गिअर लिव्हर आहे ते तुम्ही पाहू शकता, फुल्ली साईड शिफ्ट गिअर बॉक्स दिलाय त्यांनी, जे की आपल्या जुन्या स्वराज मध्ये पहिले जे साईड शिफ्ट यायचे ना, त्यांची काही एवढी क्वालिटी नव्हती राहत. जे खाली त्यांनी पूर्ण सिस्टीम द्यायला राहायची. याच्यात पाहू शकता पूर्ण कव्हर करेल आणि फुल्ली साईड शिफ्ट द्यायला. आणि जे लिव्हरची जी डिझाईन आहे ती पण एक नंबर आहे आणि फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स या, जो की खूप स्मूथ गिअर पाडणार आहे. मित्रांनो, 855 ट्रॅक्टर मध्ये आता कंपनीने एक सुद्धा कमी नाही सोडली. पाहू शकता तुम्ही डिफरेन्शियल लॉक सुद्धा दिलंय, जे की मित्रांनो जॉइन डिअर वाल्यांना माहिती. जॉइन डिअर झाला, आपला महिंद्रा सरपंच झाला, त्यांच्यामध्ये येतं ते. स्वराज मध्ये खूप कमी मॉडेलांमध्ये येतं. 724 FE 4WD मध्ये येतं 4 व्हील ड्राईव्ह मध्ये आणि 843 XM 4 व्हील मध्ये येतं आणि मोठ्या मोठ्या ट्रॅक्टरांमध्ये येतं, जे की त्यांनी 855 मध्ये पण द्यायला सुरुवात केली आहे आता, जी की खूप चांगली गोष्ट आहे. डिफरेन्शियल लॉक पाहिजे. जेव्हा ट्रॅक्टर फसतो ना तेव्हा याची खूप गरज भासते. आणि मित्रांनो, ट्रॅक्टरच्या मागच्या साईडला पण स्वराजने खूप असे मोठे मोठे बदल केले. मित्रांनो, बऱ्याच जणांना अडचण येत होती का स्वराजचा जो पाठीमागचा भाग आहे, पाठीमागचा एक्सेल आहे, ते कमजोर आहे. तर याची पण मित्रांनो कंपनीने काळजी घेतली आणि याच्यात एक्सेल पूर्णतः चेंज केलाय मित्रांनो आणि पहिल्यापेक्षा हेवी ड्युटी एक्सेल द्यायला सुरुवात केली. बाकी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी मी या ट्रॅक्टरचा आवाज पण तुम्हाला ऐकवणार आहे. पहिले तुम्ही टापलिंग पाहू शकता. स्वराज 963 मध्ये जशी टापलिंग होल्डर येतं तसं सेम दिलंय. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं ना, या ट्रॅक्टरचा पूर्णतः पाठीमागचा भाग आहे ना सेम 963 सारखा दिलेला आहे. प्लॅटफॉर्म झाला, टापलिंग होल्डर झालं, पाठीमागची PTO ची सिस्टीम झाली तुमची, टोटल सेम 963 सारखं दिलेलं आहे. आणि मित्रांनो, ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी पण त्यांनी अपग्रेड केली, वाढवली. लिफ्टिंग कॅपॅसिटी 2500 किलोग्राम लिफ्टिंग कॅपॅसिटी केली आता ट्रॅक्टरची. आणि जे स्वराजचं फीचर आहे, जे की अदर ट्रॅक्टर मध्ये शक्यतो येत नाही, इझी हिच. तुम्हाला समजा काही जोडायचंय तर पाठीमागूनच हायड्रोलिक वर खाली करू शकते एकटेच असल्यावर. त्याची डिझाईन पण त्यांनी पूर्णतः चेंज केली या ट्रॅक्टर मध्ये. आणि साईडच्या पार्किंग लाईट वगैरे LED आहे, फुल्ली LED आहे. बाकी मित्रांनो, आता याच्या डिझेल टँक कडे. याच्यात खूप मोठा बदल केलाय कंपनीनं. पहिले 60 लिटरचं डिझेल टँक येत होता, आता त्यांनी बदलून 70 लिटरचं केलंय. आणि पहिले लोखंडाची टाकी होती, ती बदलून आता मित्रांनो ती केली फायबरची, कारण की जंग लागू नये वगैरे म्हणून त्याच्यामुळे केली ती डायरेक्ट फायबरची केली. आणि डिझेलचं जे टेम्परेचर आहे ते पण मेंटेन राहतं, याच्यात जास्त गरम होत नाही डिझेल. मित्रांनो, कंपनीने हीट गार्ड पण त्याच्यात प्रोव्हाइड केले, ज्याने की आपल्या पायांना जी इंजिनची गरम वाफ आहे ती आपल्या पायांपर्यंत येत नाही. आणि मित्रांनो, 963 आणि याच्यात पण तुम्हाला डबल फूट स्टेप पाहायला मिळतील, म्हणजे चढायला तुम्हाला 2 पायऱ्या भेटतील. बाकी मित्रांनो, या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला भेटेल डबल ऍक्टिंग पॉवर स्टेरिंग. तर मित्रांनो, आता बात करू ट्रॅक्टरची सर्वात मेन गोष्ट, ते म्हणजे इंजिनची. आणि इंजिन मित्रांनो तुम्हाला तेच भेटेल 3478 cc वॉटर कूल्ड 3 सिलेंडर 50 HP नॉन टर्बो नॉन CRD नॅचरली एस्पिरेटेड, जे की 2000 RPM वर मित्रांनो 50 HP 205 न्यूटन मीटरचा टॉर्क. आणि बॅकअप टॉर्कची जर बात केली तर मित्रांनो 32% जो
बॅकअप टॉर्क आहे तो ट्रॅक्टर लावणार आहे. आणि मित्रांनो स्टिकर वगैरे पाहू शकते तुम्ही, स्वराज 855 EFI त्याच्यावरती देईल प्रोटेक आणि 15 स्पीडचं स्टिकर तर पहिल्यापासूनच येत होतं. बाकी जाऊया मित्रांनो आता याच्या प्लॅटफॉर्मवर. हे झालं आता याचं हाय लो मिडियम गिअरचं लिव्हर. गाड्यांसारखा मित्रांनो भेटेल याच्यात आपल्याला पार्किंग ब्रेक, ज्याला की आपण हँड ब्रेक म्हणतो. आणि हे झाला आता PTO क्लच. बाकी या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला 963 सारखे सेम टू सेम PTO ची सिस्टीम भेटणार आहे, जे की दोन PTO ची गिअर लिव्हर भेटणार आहे. एक झालं आपलं 540 आणि 540 इकॉनॉमी, जे की पाठीमागं राहतं थोडं. आणि एक दुसरं झालं CRPTO आणि 540. या बाजूला मित्रांनो हे झाले याचं मेन गिअर लिव्हर, ज्याच्यात की 1 2 3 4 आणि रिव्हर्स. आणि हे मित्रांनो याचे हायड्रोलिक कंट्रोलचे लिव्हर सुद्धा जे नॉब आहे ते पण चेंज केले मित्रांनो कंपनीने, त्याची डिझाईन पण चेंज केली. आणि मित्रांनो या ट्रॅक्टरचं स्टार्टर सुद्धा कंपनीनं मोठं दिलंय पहिल्या ट्रॅक्टर पेक्षा. आणि मित्रांनो या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला सीट पण मोठी भेटून जाईल. याचा अर्थ एक होतं का कंपनीने ड्रायव्हरच्या कम्फर्टची पूर्णतः काळजी घेतली या ट्रॅक्टर मध्ये, कारण की पहिले सीटची साईज खूप बारीक यायची आणि कंपनी हे छोटे छोटे बदलाव करते, हे पाहून खूप भारी वाटतंय. आणि मित्रांनो कंपनीनं या ट्रॅक्टर मध्ये असं फीचर दिलंय त्यांनी, म्हणजे स्वराजनी पहिल्यांदा हे फीचर लॉन्च केलंय, ते पण या ट्रॅक्टर मध्ये. त्या फीचरचं नाव आहे मित्रांनो स्मार्ट कनेक्ट बाय स्वराज. म्हणजे तुमचं महिंद्रा मध्ये आहे ना DG सेन्स म्हणा, ते जॉइन डिअर मध्ये JD लिंक आहे आणि महिंद्रा मध्ये DG सेन्स आहे. तर हे मित्रांनो स्वराजचं स्पेशल आहे स्मार्ट कनेक्ट बाय स्वराज. म्हणजे तुमचा ट्रॅक्टर मोबाईल मध्येच कळेल तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर कुठं आहे, त्याचं GPS लोकेशन कळेल, सगळं कळेल, तुमच्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल किती आहे वगैरे वगैरे, असे भरपूर गोष्टी त्या ऍप द्वारे तुम्हाला कळतील तुमच्या मोबाईल वरती. आणि हा मित्रांनो स्वराजच्या कोणत्याच ट्रॅक्टर मध्ये फीचर नाही, पहिल्यांदा फर्स्ट टाइम या ट्रॅक्टर मध्ये लॉन्च केले. आता कदाचित हळूहळू प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये येईल. बाकी मित्रांनो हा ट्रॅक्टर फक्त 16, 9, 28च्या टायर साईज मध्ये लॉन्च झालाय आता. बाकी पुढे 14च्या टायर मध्ये येतो का नाही ते सांगता नाही येऊ शकत. आणि लवकरच हा शटल शिफ्ट गिअर मध्ये पण यायची दाट शक्यता आहे. आता साध्या मध्येच लॉन्च झालाय, लवकर शटल शिफ्ट मध्ये येईल. आणि पहिल्यापेक्षा मित्रांनो या ट्रॅक्टर मध्ये हायड्रोलिक पंप मध्ये सुद्धा बदल केलाय कंपनीने. याच्यात आता एकदम हायर कॅपॅसिटीचा हायड्रोलिक पंप टाकले, जे की एका मिनिटाला 32 लिटर हायड्रोलिक ऑइल फ्लो करेल. की मित्रांनो मी म्हटलं होतं त्या व्हिडिओच्या शेवटी या ट्रॅक्टरचा आवाज दाखव, असा काहीसा आवाज आहे. आणि मित्रांनो जे याला नाव दिलंय ना प्रोटेक, ते का दिलंय मी तुम्हाला सांगतो. प्रो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आणि टेक म्हणजे टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे याला नाव दिलंय मित्रांनो प्रोटेक. आणि असंच काहीसा होता मित्रांनो स्वराजचा प्रोटेक, स्वराज 855 EFI प्रोटेक. भरपूर असे फीचर्स दिलेत कंपनीनं. जे स्वराज लवर आहे ते हा व्हिडिओ पाहून खूप खुश झाले असतील. स्वराजनी फायनली हा ट्रॅक्टर काढला, लॉन्च केला आणि जे पाहिजे होते ते फीचर्स पण दिलेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच नवीन नवीन ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.